नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलंय आणि लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह प्रामुख्याने आढळणारा आजार आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त बीपी, हार्ट डिसीज, कोलेस्ट्रॉल सारखा आजार, संधिवात, गुडघेदुखी, मानपाठ कंबरदुखी, स्त्रियांमध्ये वाढलेला लठ्ठपणा किंवा आजकाल मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आढळतंय आणि लठ्ठपणा हे एक आता आजार झालेला आहे. पण ह्या आजारावरती मात करता येणं शक्य आहे. स्मिताज वेट लॉस क्लिनिकमध्ये जाऊन आपण 1 महिन्यामध्ये 15 किलोहून जास्त वजन कमी करू शकता आणि खास डॉक्टर राजकुमार भुतडा, त्याचप्रमाणे स्मिता भुतडा आणि क्षितिज भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता मुंबई, जळगाव, पुणे, नाशिक ह्या सर्वत्र कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये. याची आपण जरूर नोंद घ्या. आपल्याला अर्थात जर का वजन कमी करायचं असेल, लठ्ठपणावर मात करायची असेल तर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि या ठिकाणी आपले प्रश्न जरूर विचारा. आजच्या कार्यक्रमामध्ये मला एक मोठी गोष्ट सांगायची की आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर राजकुमार भुतडा हे आलेलेच आहेत, पण त्यांच्याबरोबर एक पेशंट हे आलेले आहेत. मी दोघांचे या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करत आहे. सर्वप्रथम डॉक्टर राजकुमार भुतडा, नमस्कार. डॉक्टर राजकुमार भुतडा हे आता महाराष्ट्राला सुपरिचित व्यक्तिमत्व आहे. खास करून नवीन प्रकारचं तंत्रज्ञान वेट लॉस, ज्याला मेडिकल रबिंग असं संबोधलं जातं, हे त्यांनी खास करून भारतामध्ये या ठिकाणी याची सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जळगाव या ठिकाणी मुख्य क्लिनिक आहे, मुंबईला डोंबिवली या ठिकाणी मुख्य क्लिनिक आहे आणि याच्या व्यतिरिक्त नाशिक आणि पुणे या ठिकाणी सुद्धा आता कन्सल्टिंग सुरू आहे. दादरला कन्सल्टिंग सुरू आहे, त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे एका महिन्यात 5 किलोहून अधिक वजन कमी केलेले आहेत तिलोत्तमा पाटील, ज्या जळगावच्या आहेत, त्याही आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तिलोत्तमा पाटील हे एक आदर्श असं उदाहरण आहेत सर्वच गृहिणींसाठी, खास करून ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे, पुन्हा एकदा फिटनेस प्राप्त करायचा आहे, अशा सर्वच गृहिणींसाठी एक आदर्शवत असं उदाहरण आहे आणि त्याही आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत की कशा रीतीने लठ्ठपणावरती मात करता येईल. अर्थातच स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिलेल्या काही रुग्ण आपण या ठिकाणी बघूया की त्यांना कशा रीतीने फायदा झालेला आहे. आपण आता लॅपटॉपवरती बघूया की सर्वप्रथम स्मिताज वेट लॉस क्लिनिकमध्ये राकेश केशवानी आपल्याला दिसत आहेत, ज्यांचं 3 महिन्यात 45 किलोहून अधिक वजन कमी झालेलं आहे. नुपूर मेदमुदा 45 दिवसात 13 किलो वजन कमी झाले आणि एका सुंदर युवतीमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे, कारण या ठिकाणी सौंदर्योपचार सुद्धा दिले जातात. यांना डायबिटीस होता. भास्कर माळी यांना यांचं 4 महिन्यात 33 किलो वजन कमी झालंय. योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालंय. हर्षिता मात्रे यांचं 1 महिन्यात, मी मगाशी चाइल्ड ओबेसिटीबद्दल म्हणत होतो, मुलांच्या लठ्ठपणाबद्दल बोलत होतो, हिचं सुद्धा वजन 1 महिन्यात 4 किलो कमी झालेलं आहे. गौरव भानुशाली ज्यांचं 2 महिन्यात 21 किलो वजन कमी झालंय. श्रीकांत चव्हाण यांचं 2 महिन्यात 28 किलो वजन कमी झालंय. तिलोत्तमा पाटील जे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले, ज्यांना बीपी, कंबरदुखी, नी रिप्लेसमेंट झाला असून सुद्धा एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झाले आहे आणि अजून वजन कमी करण्याचा कोर्स सुरू आहे. अर्थातच हे वजन कमी करण्यामागे एक शास्त्रशुद्ध अशी मेथड आहे, ज्याला मेडिकल रबिंग म्हटलं जातं, ज्याची आपण एव्ही बघूया आता स्क्रीनवरती की कशा रीतीने एका विशिष्ट औषधोपचार आहे त्या ठिकाणी, ह्याच्यात बाह्योपचार आहेत, सॉरी क्षमा करा, ह्याच्यामध्ये कोणत्याही पोटात घ्यायचं औषध नाहीये, शस्त्रक्रिया नाहीये, कोणत्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात डायटिंग करण्याची गरज नाही. केवळ मेडिकल रबिंग म्हणजेच औषध आपल्या शरीरावरती या ठिकाणी उद्वर्तन, स्वेदन करून या ठिकाणी आपलं वजन हे कमी केलं जातंय. यामुळे कोणतेही साईड इफेक्ट न असता किंवा सर्व प्रकारचे साईड इफेक्ट टाळून आपल्याला हा मेडिकल रबिंगचा कोर्स करता येणं शक्य आहे स्मिताज वेट लॉस क्लिनिक या ठिकाणी. आणि त्यासाठी आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या आणि आपल्याला जर का अधिक प्रश्न विचारायचे असतील, खास करून वजन कमी करण्याविषयीचे, तर पुढे जे फोन नंबर्स आपण जे बघत आहात स्क्रीनवरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळत असताना सर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कार्यक्रमामध्ये. आमच्या सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की सर्वच जण सर्वसाधारणपणे समान प्रकारचा आहार घेतात, पण काही जणांचं वजन वाढतं, काही जणांचं वजन वाढत नाही. हा फरक आपल्याला का दिसतो, काय सांगता येईल? डॉक्टर महेश, वजन वाढण्याची 100 कारणं आहेत. या 100ही कारणांचा इफेक्ट आपल्या ब्रेनवर येतो. आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस आणि सटायटी सेंटर असतात. यांचं मुख्य कार्य आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवणं. 100 पैकी 2-4 कारणामुळे आपल्या सटायटी सेंटरचं डिस्ट्रक्शन होतं. याचं डिस्ट्रक्शन झालं की आपल्या भुकेवरचं नियंत्रण जातं आणि इकडे आपलं वजन वाढणं सुरू होतं. खाण्यापिण्याचा अतिरेक झाला की वजन वाढणं सुरू होतं. अनायास तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, अनायास तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब होता, अनायासच तुम्ही ट्रॅप होता माइंड गेमच्या जाळ्यात. माइंड तुमच्याशी गेम करतं. मला रोज कन्सल्टिंगमध्ये एकच प्रश्न विचारला जातो की सर, मी तर काही खात नाही, माझं वजन का वाढत आहे काही लक्षात येत नाही, मी तर काही करत नाही, माझं वजन का वाढत आहे. माझ्याकडे जर 100 पेशंट इन्क्वायरीसाठी येत असतील, त्यापैकी 90 लोक कारण शोधण्याच्या मागे लागलेले आहेत. वास्तविक बघता
यांचं लक्ष, यांचं फोकस कुठे असायला पाहिजे? ट्रीटमेंटकडे. पण हे कारण शोधण्याच्या मागे लागून वर्षानुवर्ष काढून देतात. 90 किलोवरून ते 150 किलोपर्यंत पोहोचलेले आहेत, तरी ते कारणच शोधत आहेत. वास्तविक बघता यांनी जर ट्रीटमेंटकडे फोकस केलं, ट्रीटमेंट केली, तर कारणही आपोआप दूर होतील आणि आजारही आपोआप दूर होईल. मी एक उदाहरण देऊन समजून सांगतो तुम्हाला. समजा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला, त्याला डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर सांगतात 90% ब्लॉक म्हणून अटॅक आला. डॉक्टर अवघ्या अर्ध्या तासात त्याची ट्रीटमेंट करतात. या दोन गोष्टीकडे लक्ष द्या. इथे 90% ब्लॉक झाल्यानंतर लगेच ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टरांनी कारण शोधलं नाही, पेशंटनी, नातेवाईकांनी कारण शोधायला लावलं नाही, लगेच ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्याबरोबर अर्ध्या तासात ट्रीटमेंट संपली, एंजिओप्लास्टी केली, म्हणजे आजार दूर झाला, 90% ब्लॉक दूर झाला. दुसरं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या पेशंटला डिस्चार्ज देतात, तेव्हा डॉक्टर त्याची लाईफ चेंज करतात. लाईफस्टाईल चेंज करण्यामुळे कारण आपोआप दूर झाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रीटमेंट केली की कारण आणि आजार आपोआप दूर होतात. या अनुसार लठ्ठपणामध्ये जर तुम्ही लठ्ठपणाची ट्रीटमेंट केली तर आजारही दूर होईल, कारणही दूर होईल. याच उदाहरणावरून अजून एक गोष्ट लक्षात आणून देतो तुमच्या, की माझ्याकडे येणारा पेशंट विचारतो, सर एका महिन्यात 15 किलो वजन कमी करता तुम्ही, किंवा 2 महिन्यात तुम्ही आमचं वजन कमी करून त्यापेक्षा तुम्ही एका वर्षात वजन कमी करा. जास्त फास्ट वजन कमी केल्याने काही साईड इफेक्ट येणार काय? आता इथे याच उदाहरण लक्षात घ्या की 90% ब्लॉक होता, त्याची ट्रीटमेंट अर्ध्या तासात संपली. वास्तविक बघता हा 90% जो ब्लॉक होता ते तयार व्हायला 10 ते 15 वर्ष लागली असतील. पण डॉक्टर काही 4-5 वर्ष ट्रीटमेंट करत नाही, अर्ध्या तासात ट्रीटमेंट संपली. या उदाहरण लक्षात येईल की आजार किती जुनाट असू द्या, जुना असू द्या, त्याची ट्रीटमेंट ही शॉर्ट पिरियड साठीच असते. भलेही वजन तुमचं 5, 10, 15 वर्षात वाढलेलं असेल, पण त्याची ट्रीटमेंट ही महिन्यात 2 महिन्याचीच असावी लागते. तुम्ही असा विचार करत बसू नका वजन वाढणं म्हणजे शरीरात टॉक्सिन्स वाढणं होय, वेस्ट प्रॉडक्ट वाढणं होय, एलडीएल किंवा ट्रायग्लिसराईड वाढणं होय. हे वाढल्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, पीसीओडी सारखे आजार होतात, हार्ट अटॅक होतं. हे होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करा. एका महिन्यात जेवढं फास्ट वजन कमी करता येईल तेवढं करा, लवकर करा. फास्ट वजन कमी होणं तुमच्यासाठी उत्तम. इन शॉर्ट लक्षात आलं असेल की कारण शोधण्यापेक्षा ट्रीटमेंट करा, आजारी दूर होतील, कारणही दूर होईल आणि फास्ट वजन कमी करणं कधीही उत्तम. मला वाटतं हा एक मोलाचा संदेश डॉक्टर यांनी दिला आपल्याला. आणि त्याचप्रमाणे जे रुग्णांनी भेट दिलेली आहे स्मिता वेट लॉसला, आणि ज्यांना वजन कमी करण्यात शक्य झालेल्या अशा काही रुग्णांचं मनोगत आपण जाणून घेऊया आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती. हायपरटेन्शन, थायरॉइड, स्लीपलेस, गुडघेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस हा त्रास आहे. मी स्मिता वेट लॉस क्लिनिकमध्ये घरी राहून वजन कमी करण्याचा कोर्स केलेला आहे. ट्रीटमेंटमध्ये मसाज थेरपी हा एक मोठा भाग असून त्यामुळे माझं 3 महिन्यामध्ये 23 किलो वजन कमी झाले असून माझा वरील सर्व आजाराचा त्रास कमी झालेला आहे आणि मी या सर्वांमुळे खूप आनंदी आहे. 3 महीने में मैंने 45 किलो वजन कम किया हुआ है. सर ने मेरी पूरी लाइफ चेंज कर दी है. पहले मुझे काम करने में मन नहीं करता था, काफी आलस भरा पड़ा था, पर अभी मैं तरोताजा व तनाव मुक्त महसूस कर रहा हूँ. मी स्मिता वेट लॉसमध्ये 5 वर्षापूर्वी मॅजिक बॉक्सचा कोर्स केला होता. तेव्हा माझं 57 किलो होतं. 1 महिन्यात माझं वजन 7 किलो कमी झालं. मला हॉर्मोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे, डोक्याचा त्रास असल्यामुळे, पण मॅजिक बॉक्समुळे माझं पूर्ण तो त्रास पूर्णपणे बंद झाला आहे. सरांनी दिलेले व्यायाम अजून मी रेग्युलर करत असल्यामुळे मी दिवसभर मला उत्साह राहतो आणि माझं वजन अजूनही मेंटेन राहिलेलं आहे. आपण बघितलं की कशा रीतीने या विविध रुग्णांना फायदा झालेला आहे. आपण लॅपटॉपवरती बघूया आपण एकदा एक अतिशय महत्वाचं उदाहरण. तिलोत्तमा पाटील जे आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले, आपण आधी लॅपटॉपवरती बघूया की त्यांना काय काय त्रास होता आणि कशा रीतीने त्यांचं वजन कमी करण्यात यश मिळालेलं आहे. हे एक उदाहरण आहे. 66 वर्ष वय आहे त्यांचं आणि विविध प्रकारच्या आजारांनी त्या ग्रस्त होत्या आणि प्रत्यक्ष आज आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस त्या आलेल्या आहेत. खास करून तिलोत्तमा पाटील मॅडम, आपलं स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये. या ठिकाणी आम्हाला खरोखर एक म्हणूया की सर्वच गृहिणींसाठी एक आदर्शवत आपलं असं उदाहरण आहे की आपण ह्या वयात सुद्धा एक इच्छा आहे आपल्याला वजन कमी करण्याची, ही सगळ्यात महत्वाचं, आणि एक फिटनेस प्राप्त करण्याची. तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपल्याला काय त्रास होता आणि आपला काय अनुभव आहे. मला चालताना धाप लागायची, माझं बीपी हाय होतं, त्याच्यामुळे चक्कर यायचे. पण वजन कमी झाल्यामुळे मला चक्कर येणे बंद झालं, धाप लागणे बंद झालं आणि बीपी पण माझं नॉर्मल आलं.
माझं जे सेनचं दुखणं होतं त्याचं म्हणजे बदलले आहे ते, आणि त्याच्यामुळे मी चालायला जिने चढायला मला जरा त्रास होत होता, पण वजन कमी झाल्यामुळे मी आता व्यवस्थित चालू शकते, जिने उतरचढ करू शकते आणि मला तेवढं वजन कमी माझं झालं, त्याच्यामुळे हलकं वाटतं आणि आळस जो होता माझा तो गेलेला आहे. मला काम करायला उत्साह वाटतो. कुठेही जायचं तर मला रिक्षा लागायची, आता मी असा विचार करते नको रिक्षा, आपण चालतच जाऊया, असं करून मी चालत जाते. मला वाटतं हा एक खरोखर अमूल्य असा अनुभव आहे आणि सर्वच गृहिणींबरोबर आपण तो शेअर केल्याबद्दल आम्ही अजूनही आपल्याला प्रश्न विचारणार आहे नंतर, पण तत्पूर्वी सर तरुणांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढतंय, आम्हाला काय सांगता येईल त्याविषयी? येस डॉक्टर महेश, यंग जनरेशनमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. माझ्याकडे यंग जनरेशन वजन कमी करण्यासाठी येत आहेत 125 किलो ते 170 किलोच्या रेंजमध्ये, आणि लेडीज येत आहेत 90 किलो ते 120 किलोच्या रेंजमध्ये. कोणाचं 5 किलो, कोणाचं 15 किलो, कोणाचं 50 किलो, कोणाचं 100 किलो वजन वाढलेलं आहे. मी विचार केला की एवढं फास्ट आणि एवढं जास्त वजन यांचं का जास्त झालेलं आहे. माझ्या स्टडीनुसार माझ्या 2 कारणं लक्षात आले, त्यांची स्पीड आणि त्यांची ग्रीड. या स्पीड आणि ग्रीडमुळे त्यांचं फास्ट आणि एवढं जास्त वजन वाढत आहे. मी एक उदाहरण देऊन आपल्याला या स्पीड आणि ग्रीड बद्दल समजून सांगतो. आपण क्रिकेटच्या खेळाचा विचार करूया, युसुफ पठाण आणि विराट कोहलीच्या खेळाबद्दल. युसुफ पठाण खेळायला येतो, पहिल्या बॉल पासून चौका आणि छक्का मारण्याचा प्रयत्न करतो. 95 वेळा असं होतं की हमखास 7-8 बॉलमध्ये आउट होतो. हा हरतो, टीमही हरते. याची स्पीड आपल्या मनात भीती निर्माण करते. हा कधी आउट होईल काही सांगता येत नाही. या उलट विराट कोहली खेळायला येतो, पहिल्या ओव्हरमध्ये तो जजमेंट घेतो, ग्राउंडचं जजमेंट घेतो, पिचचा जजमेंट घेतो, त्यानुसार तो खेळतो, गेमनुसार तो खेळतो. बॉल दर बॉल त्याची स्पीड वाढते आणि त्याची वाढणारी स्पीड आपल्या मनात कॉन्फिडन्स निर्माण करते, आनंद निर्माण करते. 95 वेळा हा खेळाडू सक्सेस होतो, हा जिंकतो, टीमही जिंकते. हेल्थ इज वेल्थ लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. यंग जनरेशननी त्यांच्या स्पीडनी आणि त्यांच्या ग्रीडनी हे समीकरण पार उलट केलेलं आहे. आता ते विराट कोहलीच्या स्पीडनं न खेळता युसुफ पठाणच्या स्पीडने खेळतात आणि वेल्थ इज हे त्यांच्यासाठी समीकरण उलट करून टाकलेलं त्यांनी. आता त्यांना वेल्थ इज हेल्थ म्हणावं लागेल. युसुफ पठाणच्या स्पीडने खेळून तुम्ही 5 वर्षात करोडपती व्हालही. त्याच्याकरता तुम्ही 15 ते 16 तास काम कराल, 1-2 तास तुम्हाला येण्या जाण्यासाठी लागतील. स्ट्रेस घेऊन तुम्ही काम करत आहात. तुम्हाला प्रोजेक्ट दिला 4 दिवसात कंप्लीट करा, 8 दिवसात कंप्लीट करा. स्ट्रेस घेऊन तुम्ही काम करता, म्हणजे 17-18 तास तुमचे कामात किंवा येण्या जाण्यात लागतील. व्यायामाचा अभाव, तुमचं जेवण जे असतं रेडीमेड आहार विहार सोबत तुम्ही व्यायामात असल्यामुळे झोप पुरेशी होत नसल्यामुळे वरील कारणामुळे तुम्ही 5 वर्षात करोडपती व्हालही. मात्र फक्त हेल्थ वाईज तुम्ही मायनस असाल. म्हणजे गाडीचे 2 चाकं हेल्थ आणि वेल्थ, एका चाकात हवा कमी, एका चाकात हवा जास्त असेल, ती गाडी रस्त्यावरून चालताना बॅलन्स धरू शकणार नाही, ती पलटेल, तिचं ऍक्सिडेंट होईल, तुम्ही इथे रिटायर्ड हटवाल, आउट व्हाल आणि तुम्ही पवेलियन मध्ये बसाल. शेवटी 5 वर्षात कमवलेला पैसा तुम्ही आजारांसाठी, इलनेससाठी किंवा इंजुरीसाठीच खर्च कराल. या उलट विराट कोहलीच्या स्पीडने जर खेळलात तुम्ही, तर तुम्ही 7.5 वर्षात करोडपती व्हाल. म्हणजे 2.5 वर्ष तुम्हाला इथे मान्य जास्त लागतील. मात्र हेल्थ वाईज आणि वेल्थ वाईज तुम्ही करोडपती व्हाल. गाडीचे दोन्ही चाकामध्ये हवा जर समतोल राहील तर तुमची गाडी डेस्टिनीपर्यंत, मुक्कामापर्यंत 100% पोहोचाल. आता विराट कोहलीच्या स्पीडने तुम्ही खेळायचं आहे की युसुफ पठाणच्या स्पीडने तुम्ही खेळायचं आहे, इथे तुम्ही तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही विचार करा. इथे थोडा थांबा, विचार करा, स्वतःला जास्तीत जास्त फिट किंवा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. भले तुमचं 5-10-15 किलो वजन वाढलेलं असेल, तुम्ही फिजिकली आणि मेंटली जोपर्यंत फिट राहत नाही तोपर्यंत तुम्ही रेसमध्ये शेवटपर्यंत टिकूच शकत नाही. विराट कोहलीच्या स्पीडने खेळलात तर तुम्ही शेवटपर्यंत टिकालही आणि करोडपती पण होणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.